त्यामुळे तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल तर सर्वात आधी स्वतःला हे विचारा की तुम्ही घर कशासाठी खरेदी करत आहात. तुमच्याकडे जर ढिगाने काळा पैसा पोत्याने भरून पडलेला आहे तर मी सल्ला देईल तुम्ही बिल्डिंगचा पाया खाणलेला असतानाच घर बुक करा आणि 10 ते 20% प्रॉफिट बुक करा. नमस्कार, मी प्रवीण रासकर आणि रिअल इस्टेट सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला एपिसोड आहे अंडर कन्स्ट्रक्शन वर्सेस रेडी पोझिशन. घर विकत घेताना सर्वात पहिल्यांदा पडणारा प्रश्न असतो की घर कोणतं घ्यावं, अंडर कन्स्ट्रक्शन की रेडी पोझिशन. या थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे या दोघांमधला फरक हा सफरचंद आणि केळीप्रमाणे आहे. होय, अंडर कन्स्ट्रक्शन हे आहे सफरचंद आणि रेडी पोझिशन हे आहे. तुम्ही म्हणाल असे का, तर ते सांगतो. तुम्ही पाहिलं तर केळी हे जे फळ आहे हे जर खराब व्हायला लागलं तर ते तुम्हाला बाहेरूनच समजतं. ते आतून खराब झालं असेल तर ते बाहेरूनही काळं पडतं. त्यामुळे तुम्ही कधी केळी विकत घेत असताना फसले जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. परंतु त्याचवेळी जेव्हा तुम्ही बाजारात सफरचंद विकत घ्यायला जातात तेव्हा तुम्ही स्टिकर लावलेले चमचमीत लालबुंद असणारे सफरचंद विकत घेता आणि घरी जाऊन ते कापून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की बाहेरून चमकणारा सफरचंद आतून खराब आहे. एक्झॅक्टली हीच गोष्ट आहे अंडर कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत. तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डरचा सॅम्पल फ्लॅट पाहता जो की एक सफरचंद आहे, परंतु भविष्यात जाऊन त्याच्या आतमध्ये काय निघणार आहे हे तुम्हाला आता काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल तर सर्वात आधी स्वतःला हे विचारा की तुम्ही घर कशासाठी खरेदी करत आहात. तुमच्याकडे जर ढिगाने काळा पैसा पोत्याने भरून पडलेला आहे तर मी सल्ला देईल तुम्ही बिल्डिंगचा पाया खाणलेला असतानाच घर बुक करा आणि 10 ते 20% प्रॉफिट बुक करा. तर याचं कारण तुम्हाला बिल्डिंग जरी बनली नाही तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही आहे. परंतु जर तुमचा पैसा व्हाईट मनी असेल, परंतु तुमचं घर घेण्यासाठीचा जो मनी सोर्स हा लोन आहे किंवा तुम्ही कुठली वडिलोपार्जित जमीन विकून घर घेणार आहात, तर मात्र तुम्ही 10-20% नादी न लागता रेडी पोझिशन अवस्थेतीलच घर घेतलं पाहिजे. याचं कारण आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहू. प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आणि तोटे आहेत तसेच या सिच्युएशनमध्येही आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन स्थितीमध्ये घर घेण्याचे फायदे आपण आता पाहूत. या केसमध्ये फायदे दोनच आहेत. प्राईसमध्ये सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला प्राईसमध्ये 10 ते 20% रक्कम मिळते, तुम्हाला असं वाटतं. नंतर दुसरा एक जेन्युइन बेनिफिट आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या मनपसंतीनुसार फ्लॅट चॉईस करायला मिळतो. आता आपण अंडर कन्स्ट्रक्शनचे तोटे आणि म्हणजेच रेडी पोझिशनचे फायदे पाहणार आहोत. अंडर कन्स्ट्रक्शन घरामध्ये घर घेण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजेच रिस्क. यामधला पहिला प्रकार आहे घराचा पोझिशन तुम्हाला मिळण्यामध्ये डिले होणे. अंडर कन्स्ट्रक्शन केसमध्ये तुम्ही साईटवरती ॲडव्हर्टाईज पाहता ज्यामध्ये बिल्डरने इनिशियल बुकिंगसाठी आकर्षक डिस्काउंट दाखवलेला असतो. तुम्ही साईटवरती जाता, तुम्हाला फक्त घराच्या नावाखाली ते पायाचा खड्डा खोदलेला दिसतो, परंतु ऑफर्समुळे तुम्ही ते घर बुक करता. आता जे घर बनलेलंच नाही आहे, कुठं दिसतच नाही आहे, त्या घराचे तुम्ही खरेदी केलेली आहे, ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि तुमच्या कर्जाचे हप्ते पण चालू झालेले आहेत. बिल्डरला तुम्ही जेव्हा विचारता की घराचा ताबा कधी मिळेल तेव्हा बिल्डर तुम्हाला सांगतो 3 वर्षात ताबा मिळेल. पोझिशनसाठी 3 वर्षाचा काळ जरी असला तरी तुम्ही आतूनच खुश असता, कारण की तुम्ही मार्केट रेटपेक्षा कमी रेटने घर बुक केलेलं आहे. बघता बघता 3 वर्ष कंप्लीट होऊन जातात तरी बिल्डिंग अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन स्थितीमध्येच असते. बिल्डरला तुम्ही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी जाता तेव्हा बिल्डर तुम्हाला अवॉइड करण्यासाठी काहीतरी भलती-सलती कारणं सांगतो. आता ह्यामध्ये तुम्ही काही कायदेशीर मार्ग अवलंबायचा विचार करता तर तुम्हाला लक्षात येतं की बिल्डरने आपल्याला 3 वर्ष सांगितले होते, परंतु रेराच्या वेबसाईटवरती बिल्डरने कायदेशीररित्या 5 वर्षाची मुदत घेतलेली असते. हे ऐकून तुम्ही शॉक होता. यामुळे तुमच्याकडं कायदेशीररित्या कारवाई करण्याचा काही मार्ग राहत नाही. स्वतःच्या मनाला समजावत तुम्ही आणखी वाट पाहता
आता बघता बघता 5 वर्षही होऊन जातात. 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही पाहता की बिल्डरने अजूनही घर ताब्यात देण्याच्या स्थितीमध्ये बिल्डिंगला आणलेलं नाही आहे. यावेळी तुम्हाला आणखी एक शॉकिंग न्यूज अशी कळते की बिल्डरने बिल्डिंगच्या कंप्लिशनची डेट रेराकडे विनंती करून वाढवून घेतलेली आहे. बिल्डर असे 2 ते 3 वेळा 6-6 महिन्याची डेट वाढवून घेतो. या केसमध्ये परत तुमचे 1 ते 1.5 वर्ष जातात. म्हणजेच तुमचे घर तुम्हाला तुमचे कर्जाचे हप्ते चालू झाल्यानंतर जवळपास 5 ते 6 वर्षांना हातात मिळतं. आता या केसमध्ये तुम्ही 10 ते 20% वाचवायला गेला होतात, परंतु आता तुम्ही 5 ते 6 वर्ष स्वतःच्या घरात राहिला असतात, त्याऐवजी भाड्याच्या घरात राहून 5 ते 6 वर्षाचं रेंट तुम्ही घालवलं आहे. आता तुम्हीच ठरवा की यामध्ये तुमची सेविंग झालेली आहे की जास्त रक्कम गेलेली आहे. ही तर होती घर उशिरा ताब्यात मिळण्याची केस, परंतु यानंतरची जी केस आहे ती सर्वात भयानक आहे. या केसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याची सर्व रक्कम पणाला लावलेली असते. काही लोकांनी 8-8, 10-10 वर्ष घराचे हप्ते भरलेले असतात, परंतु तरीही त्यांना हातात काही मिळत नाही. इथे प्रोजेक्ट कधी कंप्लीटच होत नाही. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला न्यूजमध्ये पाहायला मिळतील, जिथे लोकांनी कॅशमध्ये घरं बुक केली, परंतु ती घरं कधी त्यांना ताब्यात मिळालीच नाहीत. असं का झालं याची वेगवेगळी कारणं असू शकतात. बरेचसे बिल्डर बऱ्याचदा जॉईंट व्हेंचर्स प्रकारामध्ये डेव्हलपमेंट करतात. म्हणजे जमीन एकाची राहते आणि डेव्हलपमेंट करणारा एकाचा राहतो. यावेळी जमिनीतील मालकांपैकी कोणीतरी एक जण जमिनीवरती डावा ठोकतो आणि प्रोजेक्ट लिटिगेशनमध्ये जातो. म्हणजेच प्रोजेक्ट कंप्लिशन व्हायच्या ऐवजी कायदेशीर कोर्ट कचेऱ्या चालू राहतात, किंवा बिल्डिंग 80-90% बांधली जाते आणि त्यानंतर अशी न्यूज येते की बिल्डरने काही परवानग्या ह्या लाच देऊन घेतलेल्या असल्यामुळे बिल्डिंगची परवानगीच आता बरखास्त करण्यात आलेली आहे. ह्यानंतरचा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घर घेण्याचा मनस्तापाचा प्रकार म्हणजे दिसतं तसं नसतं. जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन स्थितीमध्ये घर बुक करता तेव्हा बिल्डरने तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट दाखवलेला राहतो. त्यामध्ये तो फ्लॅट अगदी टोटल फुल फर्निश आणि चकचकीत करून ठेवलेला राहतो. जेव्हा ॲक्च्युअल फ्लॅट तुम्हाला भेटतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं आपल्या घरामध्ये बिल्डिंगच्या डिझाईनमुळं प्रत्येक खोलीमध्ये कॉलमच्या खटक्या पडलेल्या आहेत. या खटक्यांमुळे पहिले तर तुमच्या घराचा लुक खराब होतो. पेपरवरती स्क्वेअर फूट जास्त असलं तरी ॲक्च्युअलमध्ये ते तुम्हाला खटक्यांमुळे यूज करायला मिळत नाही. कधीकधी असं होतं की बांधकाम चालू असताना साईटवरती येण्या जाण्यासाठी खूप मोठा रस्ता तुम्हाला दिसत असतो, परंतु घर ताब्यात मिळाल्यावर तुम्हाला कळतं की तो रस्ता तर बिल्डरने शेजाऱ्याच्या जमीन मालकाकडून भाड्याने वापरायसाठी घेतला होता आणि आता जो तुम्हाला रस्ता वापरायचा आहे त्याच्यामध्ये 2 कारसुद्धा व्यवस्थित बसत नाहीत. बऱ्याचदा या केसमध्ये तुम्हाला सुरुवातीला आलात म्हणून पार्किंग मोठी दिली जाईल सांगितलं आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला छोटी गाडीही मुश्किलीने बसेल अशी पार्किंग दिली जाते. त्यामुळेच हे लक्षात घ्या की घर घेताना तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेत आहात की तुमच्या आयुष्यातलं सर्व पणाला लावून तुम्ही ते स्वतः राहण्यासाठी घेत आहात.